पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया गावदेवी चषक 2026 मध्ये. जाऊया मार्च कडे स्पर्धेची चौथी क्वार्टर फायनल डे मध्ये आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय मोरिया 11 पायरमळ आणि त्यांच्या विरोधामध्ये रत्नदीप बीड, कर्जत तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये खलापूर तालुका. अशी बिग फाईट मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दोनही टीम जर पाहायला गेलं तर अगदी आजच्या दिवसामध्ये भन्नाट कामगिरी करत अगदी इथपर्यंत पोहोचलेत आणि त्यांच्यामध्ये आता चालू असलेली ही मॅच तुम्ही पाहताय. एक कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल तसा तुम्हाला टाइम सांगितलं जाईल आणि त्याच टाइमाने म्हणजे बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर 3 षटक या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. तुमची 2 षटक 10 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये असेल. ऑफिशियल आपल्याला देखील तशा सूचना केल्या जातील. पहिला बॉल हरेश कराले यांचा ऋषीसाठी. पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढलाय. लॉंग ऑफ मधले फिल्डर पोहोचतायत तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. 4 वाजून 25 मिनिटांनी बरोबर पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड झालाय. ते टायमर या ठिकाणी पहिल्या बॉलवरती सिंगल आली. क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे. फायनल दिवस स्पर्धेचा आता आयोजक देखील आमचे पहा या ठिकाणी उपस्थित झालेत. मैदानाच्या पाहणी करत असताना चारही बाजूना पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. तिथून देखील एक सिंगल जाऊ पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती हरेश कराले यांच्या विरोधामध्ये 2 सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळतात. महत्वपूर्ण मॅच जिंकला तर एक ट्रॉफी किमान या स्पर्धेची टॉप 4 मध्ये. पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर अंतरड नीड टीम ती क्वालिफाय झाली होती. त्याच्यानंतर सेकंड दिवसामध्ये आपण पाहिलं शिवशक्ती कडाव त्यांच्यामध्ये झाली सेमीफायनल आणि पहिली सेमीफायनल शॉट ऑन पूल केलाय. मिस टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला पकडली एक कॅच. पहिली विकेट आली आहे रत्नदीप बीड टीमची. फलंदाज बाद ऋषी कर्णुक. पहिल्या दिवसामध्ये अंतरण नीड, दुसऱ्या दिवसामध्ये शिवशक्ती कडाव त्यांच्यामध्ये झाली पहिली सेमीफायनल. मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली शिवशक्ती कडाव टीम. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं या मैदानावरती विकी मोरे पुरस्कृत जय हनुमान मानगाव संघ तो तिसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय, टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय आणि आजचा या स्पर्धेचा चौथा दिवस फायनल दिवस. आणि या फायनल दिवसामध्ये ही क्वार्टर फायनलची मॅच चालू आहे. कोणता संघ त्या ठिकाणी विकी मोरे पुरस्कृत जय हनुमान मानगाव टीमच्या अगेन्स्ट ती स्पर्धेची दुसरी सेमीफायनल खेळेल. ऋषीची विकेट आली आहे. शॉटम पूल करायचा होता, ताकद जनरेट झाली नव्हती. हरेश करालेच्या विरोधामध्ये हरेश कराले म्हटल्यानंतर व्हेरिएशन म्हटल्यानंतर हरेश कराले विकेट आली आहे. 2 धाबा धाव फलकावरती तिसऱ्याच बॉलवरती विकेट. टायमर सेट आहे हे विसरून जाऊ नका. ओ चांगला बॉल पंचांकडे अपील केली जाते. फिल्डर फक्त अपीलकडे पाहत राहिले. बॉल पुढे निघालाय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर लेग बाय चेक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती एक सिंगल आली आहे. सिंगलच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 3 धाबा धाव फलकावरती. पहिलं षटक चालू आहे हरेश कराले यांचं. क्वार्टर फायनलची मॅच तुम्ही पाहताय. गावदेवी चषक 2026 मधील चौथी क्वार्टर फायनल या स्पर्धेची तुम्ही पाहताय. फायनल दिवस, अंतिम पडाव, अंतिम टप्पा या स्पर्धेचा. फटका लॉंग ऑनला सीमा पार ठोकलाय षटकार. काय जबरदस्त फटका आपल्याला दीपक कर्णुक यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऋषी बाद झाला. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय दीपक कर्णुक यांना स्ट्राईक मिळाली. हर्षवर्धनने ती स्ट्राईक मिळवून दिली आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर मात्र तो षटकार झालाय. धावसंख्या धावफलकावरती अगदी 9 आपल्याला इथून पाहायला मिळतीये. पहिलं षटक चालू असताना कट केलाय. शॉट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय. डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे. देखना फटका, कलात्मक फटका. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. पडल्यानंतर आतमध्ये येत होता. बॅकफुटला आले, जागा बनवली, कट केला आणि इथून चौकार प्राप्त केला. धाबा धाव फलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्यात त्या 13. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 धाबा धाव फलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना रत्नदीप बीड टीमचा आजचा लॉट्स देखील तुम्ही पाहिला. हाय लॉट्स आणि त्यातून खऱ्या अर्थाने या 2 टीम्स
आपल्याला समोर येताना पाहायला मिळाल्या. यातून कोणता संघ विक्की मोरे पुरस्कृत मानगाव टीमच्या अगेन्स्ट ती फाईट डील सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल शिवशक्ती कडाव टीमच्या अगेन्स्ट. हे मैदान म्हटल्यानंतर जय हनुमान मानगाव टीमसाठी लक फॅक्टर ठरलंय. याच मैदानावरती कित्येक स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेत. मुगाई माता मुकपेचं मैदान म्हटल्यानंतर अगदी मानगावकरांचं होम ग्राउंड, कारण की बरेचसे मित्र याच गावातील आहेत. याच मैदानावरती खऱ्या अर्थानं सुरुवात होतीये, प्रॅक्टिस केली जाते, मग त्याचा अंदाज येणारच. परंतु आता अंदाज आलाय रत्नदीप बीड टीमला आणि मोरिया 11 पायरमल टीमला देखील, कारण की सकाळपासून ते देखील याच मैदानावरती खेळतायत. कोणता संघ असेल, कोणता संघ निघेल, आता मानगाव टीम देखील पाहते. रोशन कातकरी, हो पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, बरोबर वाईड यॉर्करच टाकलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव झालाय मोरिया 11 पायरमल टीमवरती, तो दबाव थोडासा कमी होईल. इकॉनॉमिकल रनर हरीश कराले या स्पर्धेमध्ये थोडासा मागणी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल डॉट बॉल आलाय, रोशन कातकरीनं टाकलाय. 13 धाबा धावफलकावरती. हो यावेळी मिस टायमिंग आहे, हवेमध्ये फिल्डर आहे, डाऊन दी बॉल. हो पकडली एक कॅच, वाड कॅच, फलंदाज बाद. हो फटका पायामध्ये टाकला होता, बरोबर समोर उडवलाय, लॉंग ऑनला सीमा पार. फलंदाज जयच्या बाट मधून षटकार. नक्की फलंदाजाचं नाव काय? पहिल्या मॅच मध्ये जय सांगितलं, दुसऱ्या मॅच मध्ये शिव समर्थ, आता पुन्हा एकदा जय. जर तो पुढे निघाला, त्याचं वैयक्तिक पारितोषिक असेल तर गमवाल. फलंदाज हो समोरच्या दिशेनं लॉप केलाय, डीप मध्ये चालला, एक्स्ट्रा कव्हरला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं. थोडेसे लेजी झाले फिल्डर. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 21. हो फटका ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये आलाय, फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप केलाय, तोपर्यंत एकच धाव. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल. बावीस धावा. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट निघालाय, लॉंग ऑन मध्ये बॉल. फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे अपील, पंच सांगतात यस, फलंदाज OUT आउट. शेवटच्या बॉल वरती 1+ विकेट आली रनआउटची, फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय प्रतीक. 5व्या क्रमांकावरती आता प्रतीक मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट आली. इथून रोशनच्या विरोधामध्ये देखील आपण पाहिलं एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत धाबा धावफलकावरती 21 आल्यात. 3 ओव्हरची मॅच आहे. स्पीडअप करा, स्पीडअप करा, स्पीडअप करा, सातत्यानं सांगितलं जात आहे. मग ज्यावेळी षटक कमी होतील मग विचारूच नका आणि बोलूच नका की का केलं, कारण की आयोजक तुमच्यासाठी जास्त षटकांचे मॅचेस खेळवण्याच्या प्लॅनिंग मध्ये, जे सेमीफायनल फायनल ही जास्ती ओव्हरची धावसंख्या
23. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गावदेवी चषक 2026 मध्ये हो मिस टायमिंग हवेमध्ये स्वतः गोलंदाज जज करतात. तो जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप. पहिल्या बॉलवरती मिस हिट झाला होता. बॉल उंच हवेमध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते. स्वतः गोलंदाज आले होते. बॅकअपला देखील आले होते. मयूरजी मिनमेने युवा उद्योजक ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय आम्हाला जे प्रथम क्रमांकाचं प्राइज दिलंय ते सन्माननीय साहेबराव देशमुख. सेकंड प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले ते चंद्रकांतजी खंडागले. थर्ड प्राइज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित करून दिलंय ते चेतनजी दुर्गे. आणि फोर्थ प्राइज चौथं क्रमांकाचं पारितोषिक ते सन्माननीय रोहनजी देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेमध्ये आम्हाला देण्यात आलेत. या सर्व मान्यवरांचं या पुरस्कर्त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी चषक 2026च्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचं सहर्ष स्वागत देखील करतो. असाच पाठिंबा आम्हाला राहू द्या. इथे मात्र एस लागली आहे फलंदाज बाद दीपक कर्णूक. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय ज्या आकर्षित नरेशजी रुटे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहताय त्या पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यानंतर पहिल्या क्रमांकापासून ते चौथ्या क्रमांकापर्यंत ज्या काही ट्रॉफीज तुम्ही पाहताय आकर्षित ट्रॉफीज ज्यांच्यावरती सर्वांचंच लक्ष आहे, ज्या ट्रॉफीज सर्वांनाच आपल्या घरी घेऊन जायचं आहे, त्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. फुलनबाई रुठे. आणि तदनंतर बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर या सगळ्या ज्या काही ट्रॉफीज तुम्ही पाहताय ते सन्माननीय पिंटू फुलावरे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. स्वप्नीलजी दबडे आणि जितूजी देशमुख यांच्याकडनं आम्हाला सिरीजसाठी जे कूलर आहे ते त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आलंय. म्हणजे तुम्ही मैदानावरती खेळाल, गरम व्हाल, मग घरी गेल्यावरती त्या कूलरची गार हवा खा, जरा शांत व्हाल. आणि त्यानंतर शूज पुरस्कृत करण्यात आलेत ते प्रफुल्लजी मात्रे फुलावरे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेत. प्रफुल्लजी फुलावरे साहेब आपलं देखील धन्यवाद. आणि स्मार्ट वॉच रत्नराज टेलिकॉम विशाल लोभी यांच्या माध्यमातून ते सरप्राईज आहे. वॉच आहे पण ते सरप्राईज आहे. धाबा धावफलक्यामध्ये आपण पाहताय 24 या षटकातील 4 बॉल समाप्त झालेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल आला, बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. अजयनं चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 24 नारायण मिसाल सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आणि साहेबांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅचकडे थोडंसं लक्ष केंद्रित करूया. मॅच टर्निंग मोडवरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 24. अक्षय जुलोबी यांच्याकडनं देखील स्मार्ट वॉच आहे. आता ते स्मार्ट वॉच कोणासाठी असेल ते थोडंसं गुपित आहे. हो आडवा पाटनं प्रहार चढवायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. इथून देखील आपण पाहताय एक सिंगलच मिळते. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 25. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या वेगानं धावत होती, अगदी वेगानं एक्सलेटरवरती पाय ठेवूनच मात्र निघाली होती रत्नदीप बीड टीम. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये अजयनं अगदी मोठा स्पीड ब्रेकर त्यांच्या समोर आणलाय. आता तो स्पीड ब्रेकर खऱ्या अर्थानं पार करावा लागेल रत्नदीप बीड टीमला. 5 बॉल झालेत. धाबा धावफलकावरती 25 आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. एज लागले पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चालला डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती फिनिशिंग टच देणारा महत्वपूर्ण हा चौकार पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर 29 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल ते आता मोरिया 11 पायरमल टीमच्या अगेन्स्ट 30 या धावसंख्येचं. 18 बॉल 30चं टार्गेट आहे. प्रतिषटक 10ची सरासरी राखायची आहे मोरिया 11 पायरमल टीमला. चला या पायरमल टीम बाहेर या. बीड टीम चला लगेच आतमध्ये.
मार्चला सुरुवात झाली आहे. गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 30 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये अगदी एकही धाव खर्च केली नाहीये. 2 डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात बाबेच्या विरोधामध्ये. हो यावेळी थोडेसे सफल झाले, जागा बनवली ऑन साईडला, एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, वेगानं धावतात सेकंड एंडवरती, फेकी थोडीशी अगदी आपण पाहताय लेझी झाली आहे. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलक 2 वरती पोहोचेल. अकाउंट ओपन झालाय. या 2 धाब्यानं प्रति षटक 10ची सरासरी राखायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा बनवायचे. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना परंतु ऋषीनं आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. हो बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय, धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. दबाव खऱ्या अर्थानं इथून निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऋषी कर्णुकला तुम्ही पाहताय. जबरदस्त गोलंदाजी ऋषी कर्णुकची आपल्याला पाहायला मिळतीये. या धावसंख्येचा बचाव करायचा असेल तर मला पहिलं षटक हे कमी धावसंख्येचं फेकावं लागेल आणि तशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हो आणखीन एक चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन फुल करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. नेमकं मैदानाच्या आतमध्ये भावेश करतोय काय हा प्रश्न डगआउटला पडलाय. कारण की ज्या भावेशनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती तोच भावेश आता इथून मात्र चुकी करताना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो स्वप्नीलजी दबडे यांचं आगमन झालंय. सामाजिक कार्यकर्ते. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अवघ्या 2. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला ऋषी कर्णुकची पाहायला मिळाली. कॅप्टन टीमचा खऱ्या अर्थानं लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, समोरून नेतृत्व करत असताना जे नेतृत्व केलंय पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्यात दीपक कर्णुक. सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल मिस टायमिंग, ऋषीनं पकडली एक कॅच, पहिला धक्का दिलाय मोरया 11 फायरमल टीमला. मोठा हादरा, रोशन काटकरी आउट. फुलनबाई रुटे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. गावदेवी चषक 2026 मध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. मुखपे गावचे जेवढे पण ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील, त्यानंतर बीड गावचे आमचे सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील, त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं ते दबावच झाला होता. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्याच नव्हत्या आणि तो दबाव खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कमी करायचा होता तर मोठ्या फटक्यांची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती ती विकेट आली आहे. हो आडवा पाठमधून खेळला, अगदी खिचूनच मारलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा मिळतील. 2 धाबा इथून मिळत आहेत. 2 धाबा आल्यात. 2 धाब्यांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 4 वरती. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड गेन वरती तुम्ही पाहताय फलंदाज आदर्श. ओ फटका आदर्शचा. हो एका हाताने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, बरोबर हातामध्ये बॉल आला होता परंतु आतमध्ये टाकण्याच्या अगोदर बॉल बाहेर निघालाय. मिळालाय षटकार. 6 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. नाराज आहे स्वतःवरती ऋषी. बरोबर अगदी आपण पाहताय जंप केली होती, बॉलला जज केलं होतं परंतु आत ढकलता आलं नाहीये. एफर्ट चांगले होते. षटकार आला. षटकारानं धावसंख्या 10. याच फटक्यांची गरज आहे. याच फटक्यांची नितांत गरज आहे. ते आता मात्र मोरया 11 फायरमल टीमला 30चा पाठलाग करत असताना
हो यावेळी जागा बनवली, बॅकफुट लावून कट केलाय, कव्हर मधून बॉलला काढलाय, डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर पोहोचणार तोपर्यंत बॉल पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक जबरदस्त फटका, 4 धावा आल्यात. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 धावा धाव फलकावरती आल्यात. आता येणारे 8 बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल त्यासाठी चालू असलेला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोनही टीम खऱ्या अर्थानं इथून जिद्दनी मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी करतायत, त्यांचा संघर्ष पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती विकेट रोशन काटकेरीची, परंतु आदर्शनं आता संघाला तारलंय. त्याच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. व पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला, गॅपमध्ये ढकलला, फिल्डर आहे त्या ठिकाणी ऋषी, ते पोहोचतील, बॉल पकडतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा इथून पाहायला मिळतात. वन शॉट एकच धाव असेल, जे ज्याच्यासाठी इतका प्रयत्न केला तिथून एक धाव शॉट आली आहे. धावसंख्या 15. 7 बॉल, आता 15 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल, 15 धावसंख्येची आवश्यकता. हो फटका तर लॉब केला, हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत असताना मच नेडेड षटकार आला. फलंदाज आदर्श बॅटमधून कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग करत असताना आदर्श पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल धावा बनवल्यात मोरया 11 पायरमल टीमनं. 19 धावा, टीमची धावसंख्या 21. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक मॅच मोरया 11 पायरमल टीम साठी ते हाय व्होल्टेज होतानाच पाहायला मिळतीये. 2 मॅच मध्ये खऱ्या अर्थानं त्या धावसंख्येचा बचाव केला होता, परंतु आता तिसऱ्या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना काय इनिंग साकारली आहे. चला टाइम घेतला जातोय, टाइमर सेट आहे, वेळोवेळी तुम्हाला सांगितलं जात आहे टाइम 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 आपल्याकडे कमी आहे. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहताय, राज गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचे 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 9 कंपल्सरी चेसिंग. कोण जाणार गावदेवी चषक 2026च्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये, परंतु पंच इथून सांगतात इट्स अ वाईट बॉल. 6 बॉल 8 ची आवश्यकता. 22 जण या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव केलेत, तोच 22. हो इथून आपण पाहताय बॉल पाठीमागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटलाय. जिथे खऱ्या अर्थानं एकही धाव होऊ शकली नसती, तिथून मात्र या 2 धावा कंप्लीट होतात. सन्माननीय योगेशजी गोलब साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. साहेबांना विनंती करूया की या आपलं सहर्ष स्वागत या मंचकावरती. धावसंख्या या 2 धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचले 24. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली जाते वाईट साठी. पंच सांगतायत हा डॉट बॉल आहे. 6 धावसंख्येची आवश्यकता असताना आलेला डॉट बॉल इथून पाहताय. ओ फुलटॉस बॉल, मॅच विनिंग षटकार ठोकलाय फलंदाज भावेशनं. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश दाखल केलाय मोरया 11 पायरमल टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम, रत्नदीप बीड.